ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जेलमध्ये प्रिया बाकड्यावर झोपलेली असते. तर साक्षी तिच्याजवळ जाते आणि तिला म्हणते, ए प्रिया, चल चल उठ, इथे खाली बस तू, नाहीतर इथे खाली झोप, मला इथे झोपायचं आहे. तेव्हा प्रिया उठून बसते आणि म्हणते, इथे कुठे या बेडवर लिहिलेलं नाहीये महिपत शिकरे असं तुझ्या वडिलांचं नाव. तेव्हा साक्षी तिला म्हणते, तू माझी बरोबर करायला निघालीस का? तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, मी तुझी बरोबर कशी करेन, पण हे जेल आहे, इथं कोणाची बरोबरी कोणासोबत होत नाही, चल जा तिथे जाऊन कोपऱ्यात बस. तेव्हा साक्षीला खूप राग येतो. ती प्रियाच्या कानाखाली मारते. त्यानंतर प्रिया उगाच घाबरल्यासारखं नाटक करते, मी घाबरले हो, मी घाबरले हा म्हणून. तिचं हे नाटक बघून साक्षी गालातल्या गालात हसायला सुरू करते. तेवढ्यात प्रिया उलट्या हाताची सेम साक्षीलाही एक कानाखाली मारते आणि हसते आणि म्हणते, चल तिकडे जाऊन बस असं म्हणून स्वतः झोपी जाते.